क्रिकेट प्रेमींनो तयार व्हा. भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना पाहण्यासाठी. आणि हो, यासाठी न्यूझीलंडने भारत दौऱ्यासाठी वन डे आणि T20ची टीम जाहीर केली आहे. न्यूझीलंडच्या वन डे टीमचा कॅप्टन असेल मायकेल ब्रेसवेल. किवींनी तगडी टीम जाहीर केली आहे. आधी अशोक क्रिस्टियन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेव्हॉन कॉनवे, झॅक फॉल्स, मिच डे हा यष्टीरक्षक, काइल जेमिसन, निक केली, जेडन लेनॉक्स, डॅरियल मिचेल, हेनरी निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मायकेल रे, विल यंग. तर दुसरीकडे किवींच्या T20चा कॅप्टन असणार आहे मिचेल संटनर. ब्रेसवेल, मार्क चॅम्पमन, कॉनवे हा यष्टीरक्षक, जेकब डफी, फॉल्क्स, मॅट हेनरी, जेमिसन, बेवन जॅक्स, मिचेल, जेम्स निशम, फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम रॉबिन्सन, इच सोडी. यात जेडन लेनॉक्सला पहिल्यांदा संधी तर केन विलियम्सला वनडे मधून बाहेर काढले. भारतासमोर हे आव्हान कठीण आहे, कारण किवींची मजबूत फलंदाजी आणि गोलंदाजी. न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर आहे तर टीम इंडियासाठी घरचं मैदान. मात्र हे सामने म्हणजे आगामी विश्वचषकाची तयारी मानली जाते. पहिला वनडे सामना 11 जानेवारीला वडोदरात रंगणार आहे. दुसरा 14 जानेवारीला राजकोट आणि 18 जानेवारीला शेवटचा सामना इंदूरमध्ये होणार आहे. तर T20 सिरीज सुरुवात 21 जानेवारी पासून होईल. यातला पहिला सामना होईल तो नागपुरात, दुसरा 23 जानेवारीला रायपूरमध्ये आणि तिसरा सामना रंगणार आहे तो 25 जानेवारीला गुवाहाटीमध्ये. चौथा T20 28 जानेवारीला विशाखापट्टणम मध्ये तर शेवटचा सामना 31 जानेवारीला तिरुवनंतपुरम मध्ये खेळवला जाईल. त्यानंतर 7 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे तो खरा खेळ संग्राम, अर्थात क्रिकेट वर्ल्ड कप. तेव्हा क्रिकेट प्रेमींनो सज्ज व्हा क्रिकेटचा आनंद लुटायला.